अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनलवर. सर्वांचे कल्याण हो ही स्वामीचरणी मनापासून प्रार्थना. स्वामी म्हणतात, बाळा, जास्त चिंता करत आहेस का? जास्त काळजीत असशील तर हा सुंदर संदेश शेवटपर्यंत ऐक. तुझ्या आयुष्यामध्ये आता कितीही अडचणी येऊ दे, प्रारब्धाच्या पुढे कोणीही जाऊ शकत नाही. बाळा, तुझे आयुष्य तुला किती रडवेल, पण रडायचं नाही. कारण स्वामींची शक्ती, स्वामी माऊली आपल्यासोबत आहेत हे नेहमी लक्षात ठेवायचं आणि पुढे चालायचं. जग जेव्हा तुम्हाला नावे ठेवण्यात व्यस्त असेल, तेव्हा तुम्ही तुमचे नाव कमवण्यात व्यस्त राहा. लोक बोलणार, पण आपण ठरवले तर आपण कोणाचाही कधीही त्रास करून घ्यायचा नाही. बाळा, तुझी सर्व प्रार्थना आता मी स्वीकारली आहे. तुझे सर्व कष्ट, तुझे सर्व दुःख माझ्यापर्यंत पोचले आहेत. निश्चिंत राहा. स्वामी म्हणतात, चांगल्या कर्माचे फळ हे चांगलेच मिळते. म्हणून नेहमी सत्कर्म करा, ते तुमच्या उपयोगी पडेल. त्याचे फळ तुम्हाला कधी मिळेल, तुमच्या चांगल्या वेळेत मिळेल हे देखील तुम्हाला समजणार नाही. बाळा, कोणाचेही वाईट चिंतू नका, कोणालाही अपशब्द बोलू नका. तुमच्या बाबतीत कधीही काहीही वाईट होणार नाही. हा नेहमी माझ्यावरती विश्वास ठेवा. स्वामी म्हणतात, का सहज म्हणतात, कोणी कुणाचे नाही, पण कधीतरी स्वतःला विचारण्याचे विसरून जातात की आपण कोणाचे आहोत. लोकांना गमवायला घाबरू नका, कारण जाणाऱ्यांना निमित्त लागतं आणि साथ देणाऱ्यांना इच्छा लागते. खूप सुख आहे या जगात, अपार दुःखही आहे जीवनात, पण तरीही सुंदर आहे जीवन, कारण स्वामी शक्ती आपल्या पाठीशी आहे. स्वामींप्रती भक्ती आपल्या मनात आहे. स्वामी म्हणतात, उद्या काय होईल हे आज कुणालाच माहीत नाही. म्हणून आजचा दिवस, आजचा आज आनंदात घालवावा. जे आपल्या चांगुलपणाचा, प्रेमळपणाचा गैरफायदा घेतात, आपल्याबरोबर खोटं वागतात, त्याचे दुःख करत बसू नये, कारण त्यांचे निर्णय घ्यायला मी आहे. चिंता करू नकोस. स्वामी म्हणतात, बाळा, तुम्ही कोणालाही पूजा, सर्व रूपे माझीच आहेत. तुम्ही कोणाचीही भक्ती करा, ती मलाच मिळणार आहे. जशा सर्व नद्या एका सागराला मिळतात, तशा फक्त स्वरूप आणि नाम वेगळे आहे, पण तत्व एकच आहे. जिथे हात जोडाल तिथे मूर्ती माझी असेल. ज्यांची कीर्ती गाल ती कीर्ती माझीच असेल, आणि जिथे डोके ठेवाल तिथे चरण पण माझेच असतील. स्वामी म्हणतात, बाळा, जीभ सांभाळायला शिकलात तर आयुष्य सांभाळायला वेळ लागणार नाही. 1000 चुका करा, पण एकच चूक 1000 वेळा करू नका. नेहमी अशाच लोकांवर विश्वास ठेवावा, ज्यांना न सांगताही तुमच्या मनातील भावना कळतात, ज्यांना तुमच्याबद्दल आदर आहे, प्रेम आहे. चांगली बुद्धी आणि चांगले मन याची जोडी नेहमीच विजयी होत असते. स्वामी भक्तांनो, तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामींवरती असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी आई, मी तुझेच बाळ आहे टाईप करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामींना नेहमी प्रार्थना करा, स्वामी राया, जीवन दिले तुम्हीच, सांभाळणारेही तुम्हीच, आशा नाही विश्वास आहे, दुःख निवारणारेही तुम्हीच. स्वामी सदैव माझ्या पाठीशी राहा. स्वामी म्हणतात, चिंता नको, चिंतन कर. बाळा, भिवू नकोस, धीर धर. तुझ्या पाठीशी उगाच आम्ही फिरत नाही. वेळ काळ कितीही वाईट असो, तुला आणि तुझ्या कुटुंबाला प्रत्येक संकटातून सुसह्य बाहेर काढण्यासाठी आम्हीच आहोत. घाबरू नकोस, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी म्हणतात, आयुष्यात तुम्ही कोणासाठी कधीही बदलू नका. जसे आहात तसेच राहा. ज्याला तुमची गरज आहे तो तुम्हाला आहे तसा स्वीकारेल. बाळा, असलेल्या परिस्थितीमध्ये सुखाने जगायची सवय लावली की नसलेल्या गोष्टींचे दुःख कधीही जाणवत नाही. म्हणून आहे त्या परिस्थितीमध्ये नेहमी आनंद शोधण्याचा प्रयत्न करा. स्वामी म्हणतात,
बाळा, आयुष्यात काय शिकायचं असलं तर ते वाईट परिस्थितीमध्ये संयम ठेवायला शिका. बुद्धीचा जास्त वापर करणाऱ्या लोकांपेक्षा मनाचा वापर करणारी लोक जास्त चांगली असतात. कारण बुद्धीचा वापर करणारे लोक आधी नेहमी स्वतःचा विचार करतात, पण मनाचा वापर करणारी लोक सर्वात आधी दुसऱ्यांचा विचार करतात. स्वामी म्हणतात, पैसा कधीही कमवता येतो, पण निघून गेलेली वेळ आणि निघून गेलेली माणसे पुन्हा कधीच आपल्या आयुष्यात परत येत नाहीत. बाळा, इतरांना आनंदी बघायला आवडणं हे अतिशय निरोगी मनाचं लक्षण आहे. इतरांसाठी काहीतरी चांगलं करावंसं वाटणं ही एक संवेदनशील हृदयाची खूण आहे. इतरांच्या डोळ्यात अश्रू बघून त्यांचे दुःख निवारण करणे म्हणजे आपण एक चांगला व्यक्ती असल्याचा मापदंड आहे. स्वामी भक्तांनो, तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामींवरती असेल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामी म्हणतात, बाळा, जेव्हा तुमची चूक नसतानाही तुमच्यावर अन्याय होत असेल तर समजून घ्या की अन्याय करणाऱ्यांचे चांगले दिवस काही वेळेपुरतेच मर्यादित आहेत. कितीही खचलो तरी नव्याने सुरुवात करेन, पण हार कधीच मानणार नाही, कारण माझी स्वामी माऊली माझ्यासोबत आहे. हाच विश्वास मनात ठेवून नेहमी प्रत्येक पाऊल विश्वासाने पुढे टाकत राहा. स्वामी म्हणतात, जीवनात सुख हवं असेल तर संकटांनाही सोसावं लागेल. स्वामींची कृपा हवी असेल तर सन्मार्गावर चालावं लागेल. नशिबात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीला काहीतरी अर्थ असतो, पण जे नशीबही बदलतात ते आहेत माझे श्री स्वामी समर्थ. ज्यांच्या माथ्यावर असेल स्वामींचा वरदहस्त, त्यांच्या आयुष्यात होईल साऱ्या दुःखांचा अस्त. हे स्वामी भक्तांनो, नेहमी लक्षात ठेवा, विश्वास सगळ्यांवर ठेवा, पण कोणावर अवलंबून राहू नका. कारण बाळा, कोणी कितीही आपलं असलं तरी शेवटी आपण आपल्यालाच बघावं लागतं. स्वामी भक्तांनो, तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामींवरती असेल तर कमेंट बॉक्समध्ये धन्यवाद देवा टाईप करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामी म्हणतात, आपल्या प्रामाणिकपणाचा, आपल्या सकारात्मक वागण्याचे फळ आपल्याला मिळणारच. स्वामींवरती विश्वास ठेवून एक एक पाऊल पुढे टाकत राहा. मोठे मोठे धक्के बसूनसुद्धा तुम्ही जर पडत नसाल तर लक्षात घ्या, देवाने तुमचा हात पकडून ठेवला आहे. प्रयत्न करत राहा. यश थोड्याच अंतरावर उभे आहे आणि ते फक्त तुमच्या प्रयत्नाने तुमच्याजवळ येणार आहे. स्वामी म्हणतात, सुखासाठी कोणापुढे कधी हात पसरू नका. माझ्यावर प्रेम आहे ना, मग माझ्या विचारांचे पालन करा. कोणीही तुझे काहीही बिघडवू शकणार नाही. स्वामी भक्तांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर करा आणि हे सुंदर मार्गदर्शन शेवटपर्यंत ऐका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.